नमस्कार. राम राम. आपण शेतकऱ्याच्या शेतावर आलेला आहोत. तर शेतकऱ्याकडून थोडंसं आपण परिचय घेऊ. काका, नाव काय आहे तुमचं? भाऊराव तुकाराम शिंदे, पांगरखेडा. पांगरखेडा तालुका? तालुका मालेगाव येते, जिल्हा वाशिम येते. बरं, मोबाईल नंबर सांगा काका. नाही सांगता येणार, तोंडी सांगणार काय आहे ते. मोबाईल नंबर नाही सांगता येत नाही. पाठ नाही. नाही. बरं काका, आपण तुमच्याकडे शेती किती आहे? मग आपल्याकडे 8-9 एकर शेती आहे. 8-9 एकर शेती आहे. बरं, तर तुमच्या शेतावर आता संत्रा लावलेला आहे. संत्रा किती एकरमध्ये आहे? हे 4 एकर संत्रा आहे. 4 एकर. 4 एकर. बरं, तर 4 एकर संत्र्यामधून तुमच्या संत्र्यामध्ये कमीत कमी 20% झाडं पिवळे झालेले आहे. हो, 10-5 झाडं निघणार का 2-4 झाडं निघणार, जास्त नाही. म्हणजे 10-15% समजा तुमचे झाडं पिवळे झालेले आहे. तर आपण तुमच्या शेतावर येऊन आधी याच्या आधी 15 दिवसाआधी तुमच्या शेतावर येऊन आपण 2 प्रोडक्ट ड्रिंचिंग केले होते. सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचे न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा हे 2 प्रोडक्ट ड्रिंचिंग केले होते संत्र्याच्या बुळात. तर तो संत्र्याचं झाड कसं होतं काका? आता ते झाड दाखवा मला, कसं झालं ते झाड. का नाही, आपल्या समोर आहे. याचे पहिले बी फोटो काढलेले आहेत. आता एक फोटो काढून घेऊन जा तुम्ही, असं म्हणायचंय. ते किती फरक पडेल आहे तुम्ही पाहिना तुमच्या नद्या. समजा मी तर कास्तकार हो, मला तर दिसाच लागलेले की बाबा ही नवलाच्याची पहिली अशी नव्हती. पहिले आशेपान जास्त होते. आशेपान जास्त होते म्हणजे हे पिवळे जास्त, असे पिवळे जास्त होते पहिले झाड. पडले पाने हे पहिले झाड होतं असं. हे पाहिजे जुनी बी नव्हती, याच्यावर आहे जुने झाडाचं पान आहे. आणि याच्यावर नवीन फुटवे काढलेले आहे. नवीन येत्या बाईंग बारके बारके पूर्ण फुटवे याच्यावर नवीन काढलेले आहे. हे पाय नवीनच निघतात. जवळ घ्या. चांगलं. आणि हे जुनं संत्र्याचं झाड आहे. तर काका, सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा हे 2 प्रोडक्ट ड्रिंचिंग केले. तर ड्रिंचिंग केल्यानंतर तुमच्या झाडामध्ये खूप फरक जाणवला असं वाटते मला. हो, आहे बरोबर आहे. वाटला ना? फरक वाटला ना? बरं, अजून मी समजणार आपल्याला. अजून टाइम संपला थोडा. काही अजून बी हिरवणार. आणखीन बी हिरवेल. समजा 15 दिवस झाले. 15 दिवसात चांगली नव्हती निघालेली आहे. याला नवीन येत नाही, सर्व पूर्ण नवीन आलेले आहे. 15 दिवसातले शेती सर्व फुटले. हे जे आहेत ना 15 दिवसातले, हे 15 दिवसातलेच फुटलेले आहे ना. बरं, संत्र्यामध्ये निंबर खांडी व्हायला पाहते, टाइम नसेल लागत. तर औषध कसं वाटलं काका चांगलं तुम्हाला? वाटलेलं औषध. आम्ही दोघांनी त्याने बाटली टाकून दिलं. असं कालवलं, त्याला आळं केलं, आम्ही भावतालून त्याला टाकलं. मी 3 दिवस पाणी टाकलं त्याला. आणि मग जेव्हा वर्षा पाणी आला तेव्हा बंद केलं. मी पण त्याचं शेलं केलं. कोण जर दिलं का नाही त्याचं शेलं करणार मी. बरं, तर औषध तुम्हाला चांगलं वाटलं? चांगलं वाटलेलं आहे. बरं, तुम्ही समाधान आहे ना आपल्या औषधाबद्दल? वादच नाही. ठीक आहे. काका, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. काही चुकलं असेल तर तुम्ही सांगणार.